नमस्कार मित्रांनो, शेळी पालन करताय व तुम्ही लसीकरण केले का आणि लसीकरण किती गरजेचं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, माझ्या द गोष्ट स्टोरी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ही बॉटल बघा, ही माझ्याकडे आहे रक्षा कंपनीची 80+ TT वॅक्सिन। 80+ TT असे वॅक्सिन आहे ती मी आज शेळ्यांना माझ्या देणार आहे। तर ह्याचं महत्त्व तुम्हाला सांगतो। 80+ TT शेळ्यांना देणं खूप गरजेचं आहे। म्हणजे आता पावसाळा चालू होणार, पावसाळ्यापूर्वी 2 महिने 80+ देणं गरजेचं आहे। 80 म्हणजे काय, मराठीत त्याला आंतरविषार म्हणतात आणि TT म्हणजे काय, धनुर्वात। तर काय होते मित्रांनो, जर आपण ही लस नाही दिली आणि पावसाळा चालू झाला, ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्यावेळी आपण काय करतो, त्यांना ओला चारा घालतो। ओला चारा घातल्यानंतर काय होते की त्यांच्या शरीरात एक जीवाणू असतात, म्हणजे इटीचं ते थोड्या प्रमाणात असतात आणि जेव्हा आपण ओला चारा घालतोय की त्याचं प्रमाण वाढते, त्यामुळे त्यांना इटी होऊ शकते। आणि TT म्हणजे कसं काय की त्याला एखादी जखम झाली, काय लागलं तर TT होऊ शकते। म्हणून हे लसीकरण करणे खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी ही 80+ TT आज लसीकरण करणार आहे। तर ती लसीकरणाचं प्रमाण काय, करणारा किती द्यायचं, शेळ्यांना काय द्यायचं, कसं द्यायचं, हा टोटल A to Z मी तुम्हाला माहिती देणार आहे। आणि मित्रांनो, डोस आणतेवेळी काय करायचं, पहिला 2 ते 8 सेल्सिअस तापमानामध्ये म्हणजे एक बर्फाच्या ह्याच्यातून हा डोस आणलेला आहे। अशा प्रकारे हा डोस आणायचा आणि बघा मी त्याचं जे प्रमाण आहे ते मी शेळ्यांना 2 ml अशा प्रकारे जे प्रमाण आहे शेळ्यांसाठी, व 2 ml मी मोठ्या शेळ्यांना वापरतोय। आणि जे आपली बारकी करडा आहेत, ज्यांचं एज कमीत कमी 3 महिन्याच्या वरती असावं, त्यांना 1 ml असं प्रमाण मी वापरतोय। आणि मित्रांनो, लस करण्याचा उद्देश काय की शेळीना TT होऊ नये। ET म्हणजे काय, इंट्रोटॉक्सिमिया म्हणतात बघा त्याला, म्हणजे मराठीत त्याला आंतरविषार। आणि TT म्हणजे काय, टिटॅनस म्हणजे मराठीत त्याला धनुर्वात म्हणतात। तर हा आजार होऊ नये शेळीना, म्हणून हा आपण लस करणार आहोत। तर ती काय होते, पावसाळ्यापूर्वी जर आपण ओला चारा शेळ्यांना घालतोय ज्याच्यावर पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे काय होते शेळ्यांच्या ह्याच्यात काही जीवाणू असतात, ते काही प्रमाणात असतात। मग ते ओला चारा आपण घालतो त्यावेळी काय होते, त्याचं प्रमाण वाढते, त्यामुळे शेळ्यांना तो ET होऊ शकते। मग ते होऊ नये किंवा TT जखम झाल्यावर TT होऊ नये म्हणून हा आपण लसीकरण करणार आहोत। मित्रांनो, जी मी लस देतोय ती SC पद्धतीने लस देतोय, म्हणजे त्वचेखाली। वॅक्सिन करतेवेळी मित्रांनो तुम्हाला प्रॉपर अनुभव असेल तरच तुम्ही करा, नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा डॉक्टरांना घेऊनच करा। अशा प्रकारे मित्रांनो मी लसीकरण केलेलं आहे बघा, SC पद्धतीने, म्हणजे त्वचेखाली। शेळीना 2 ml, करडांना 1 ml आणि 3 महिन्याच्या वरती करडांचं वय असावं। आणि मित्रांनो, ह्याचा बूस्टर डोस असतो जो 15 दिवसांनी आणि पुन्हा द्यावा लागतो। तर अशा प्रकारे आपण आता लसीकरण केलेलं आहे। त्यात आपण काय केले, रक्षा कंपनीची 80+ TT असं हे वॅक्सिन वापरलेलं आहे। पहिला काय व्हायचं, ETची वेगळी आणि TTची वेगळी असे लसीकरण करायला लागायचं। आता 80+ TT असं कंबाईनमध्ये ही लसीकरण आहे आणि मी केलेलं आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा। आणि मित्रांनो, तुम्ही पण लसीकरण करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही स्वतः करा किंवा डॉक्टरांना घेऊनच करा। आणि काय होते, बऱ्याच ठिकाणी शेळीपालन चालू असते पण लोकांना अजून लसीकरणाविषयी प्रॉपर माहिती नसते। लसीकरण हे गरजेचं आहे। शेळीपालनामध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर लसीकरण खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा लसीकरण आपण करतोय तेव्हा जे शेळ्यांचं मृत्यूचे प्रमाण ते एकदम 0% असणार आहे। आणि आपण काय करतोय की 5 वर्ष माझं शेळीपालन आहे, मी कधी लसीकरण केलेलं नाही, माझ्या शेळीला काही झालं नाही। तर मित्रांनो, काय होतंय की झालं नाही ठीक आहे, पण अचानक कधी आजार येईल काय सांगता येत नाही। त्यावेळी काय होतंय, जेव्हा आपण लसीकरण केलं तर अशा प्रकारे आजारला आपली शेळी मात करू शकते, म्हणून लसीकरण खूप गरजेचं आहे। आणि जी अशा प्रकारे शेळी पालनाविषयी माहिती वगैरे आपण अपलोड करत असतोय, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।